नागरिकांच्या विविध समस्या तक्रारी जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी दत्त चौक येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 1 येथे उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। पालिका आयुक्तांनी सर्वसामान्य सोलापूरकरांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी प्रथमच विभागणी केली आहे। आढावा बैठक आणि जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। गुरुवारी दत्त चौक येथील झोन क्रमांक 1 येथे आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते। दरम्यान यावेळी झोन क्रमांक 1 परिसरातील नागरिकांनी रस्ते, ड्रेनेज, पाणी, लाईट, बांधकाम या संदर्भातील तक्रारींचा पाढा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या समोर वाचला। संबंधित अधिकाऱ्यांना यावेळेस लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश देताना आयुक्त दिसून आले। पाणी आणि ड्रेनेजची समस्या आहे। आम्ही जे ऑनलाईन ॲपवर दिले ते 48 तासात त्याला जाऊन रिप्लाय देणं अपेक्षित आहे। काही जण उशीर होते, त्याचं डेली मॉनिटरिंग आमच्याकडून होते आणि इतर ज्या कंप्लेंट्स आहेत त्यांना 7 दिवसाचा वेळ आहे। पाणी, कचरा आणि ड्रेनेज त्यांना 48 तासाचा वेळ दिला। 48 तासाने जाऊन त्याचं फोटो अपलोड करून त्यांना लोकांचं काय हे आहे ते अपेक्षित केलं तर जास्तीत जास्त लोकांनी आमच्या ॲपचा वापर करावा। प्रत्येकांना काही मला माहिती प्रत्येकाला काही कार्यालयात किंवा झोन येणं शक्य होत नाही। प्रत्येकाचा कामधंदा असतो, त्यांचं आर्थिक नुकसान पण होत असतं। त्यामुळे आपलं ॲप आहे, आम्ही सगळे त्यात पाहत आहोत। ते तुम्ही प्रत्येकाने ॲप यूज करा। आपलं समजा समाधान नाही झालं खालच्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एस्केलेट करणे, इंग्लिश म्हणजे त्याला एस्केलेट करण्याचं आपण त्याला म्हणतो। ते वरती वरिष्ठ कार्यालयाकडे समजा असमाधानी असल्यास तर आपल्याला वरती पण ते रेस करता येईल। शहरातील नागरिकांना आपल्या समस्यांची तक्रार पालिकेच्या पोर्टलवर करणे अपेक्षित आहे, पण ज्यांना पोर्टलवर तक्रार करणे शक्य नाही अशा लोकांनी सोमवारी आणि गुरुवारी या दिवशी विभागीय कार्यालयात येऊन आपली तक्रार मांडावी असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले। जनता दरबार असतो किंवा लोकांची तक्रारी असतात ते आम्ही कार्यालयात असतो। बऱ्याच वेळा सर्व नागरिकांनाही आमच्या कार्यालयात येणं शक्य होत नाही। त्यामुळे आता टप्प्याटप्प्यानं महिन्यातून एकदा किंवा 2 दिवस आम्हाला शक्य होईल। आमचा जो सोमवार किंवा गुरुवारचा जो दिवस आहे, शक्यतो गुरुवारीच आम्हाला दिवस आहे। गुरुवारच्या दिवशी आम्ही शक्यतो टप्प्याटप्प्यानं ज्या ठिकाणी आम्ही विशेषतः गावठाणामध्ये जे झोन आहेत ते प्राधान्याने ते करून बाहेरची जे झोनची कार्यालय त्या ठिकाणी मुद्दा येतं की लोकांपर्यंत ज्या अडचणी आहेत त्यांच्या समजून घेणं आणि आमची जी यंत्रणा आहे त्यात थोड्याशा पाण्याच्या अडचणी आहेत, काही कचऱ्याच्या अडचणी आहेत, ते समजून घेऊन डायरेक्ट त्यांना लोकांच्या अडचणी ऐकणं आणि काय आमच्या यंत्रणेला सुद्धा काय अडचणी आहेत, दोन्ही बाजूच्या अडचणी आहेत त्या समजून घेणे हा उद्देश आहे। पूर्ण आमचे HOD पण या ठिकाणी आहे। त्याच्यामुळं लोकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी आपली एक प्लॅनिंग साधारणतः आम्ही आमचं जे ॲप पण आहे माय सोलापूर ॲप आहे त्याच्यामध्ये आम्ही डेली मी स्वतः मॉनिटर करत असतो। त्याच्यावरती आम्ही प्रत्येकाला 24 तास 48 तासांनी त्यांना रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे। समजा त्या ॲपमधून दिलेल्या उत्तराला पण तुम्ही सॅटिस्फाय नसाल तर तुम्ही ते वरच्या अधिकाऱ्याकडे, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तुम्ही रेस करू शकता। आणि समजा ज्या ठिकाणी फिजिकली असतो प्रत्येकाला फिजिकली शक्य होत नाही तर मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी त्या आमच्या ॲपचा वापर करावा। काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये ते इमिजिएटली करता येऊ शकतात, काही गोष्टी जिथं निधी वगैरे लागतो त्या ठिकाणी वेळ लागू शकतो। फक्त आमच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही सूचना दिलेली की समजा आपल्याला एक्स्ट्रा निधी लागत असेल तर त्यांनी तसं त्यांच्या उत्तरात नमूद करावं किंवा ही पाईपलाईन ह्या गोष्टी वेळ लागणार आहे, आम्ही एस्टिमेट पाठवलेला आहे। सोलापूर महापालिकेचे आयुक्त माननीय ओंबासे सर ज्यांनी पहिले आयुक्त आहेत त्यांनी झोनमध्ये बैठक घेऊन आढावा घेतला व नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करण्याचा प्रयत्न केला। याच्यामुळे जी यंत्रणा खडबडून म्हणजे कुठल्याही कामासाठी किंवा जी येणाऱ्या संकटासाठी जी साहेबांनी इथे येऊन जर विजिट दिली व लोकांचे म्हणणं ऐकलं याच्याने यंत्रणा जागी होऊन जी प्रलंबित प्रश्न आहेत ते आयुक्त साहेबांनी इथं आल्यामुळं प्रलंबित जे प्रश्न आहेत ड्रेनेज, पाणी, रस्ता, लाईटचे ते सॉल्व्ह होते।